नमस्कार मित्रांनो, आजचा हा शिक्षण विभागाचा जी.आर. आहे आणि ह्या जी.आर.नुसार खाजगी व्यवस्थापनाच्या सहाय्यक शिक्षक, शिक्षण सेवक इत्यादी नियुक्त्यांना माननीय उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशनानुसार मान्यतेच्या कार्यवाहीबाबत हा जी.आर. आहे मित्रांनो। आणि ह्या जी.आर.मध्ये जे शिक्षक अतिरिक्त ठरलेले होते त्यांचं समायोजन करून घ्यायला सांगितलेलं आहे। त्याचप्रमाणे ज्या कालावधीमध्ये संस्था चालकांनी शिक्षक भरती केली, म्हणजे त्यावेळेस मान्यता नव्हती तरी त्यांनी भरती केली, त्या शिक्षकांना सुद्धा कायम करण्यात यावं असं ह्या जी.आर.मध्ये सांगितलेलं आहे। या सर्व गोष्टी इथे नमूद केलेल्या आहेत मित्रांनो, ज्या की मी तुम्हाला थोडक्यात 2 ओळीमध्ये समजावून सांगितल्या। आणि आता शेवटी आपल्याला नेमक्या या जी.आर.कडे जायचं आहे आणि या ठिकाणी सांगितलं आहे, वैयक्तिक मान्यतेच्या प्रस्तावांची छाननी करतेवेळी सक्षम प्राधिकाऱ्यांनी संबंधित व्यवस्थापन व शिक्षकांची सुनावणी घेऊन प्रचलित कार्यपद्धतीबरोबरच खालीलप्रमाणे कार्यवाही करावी। म्हणजे त्यांना कायम करताना त्या शिक्षकांना, अतिरिक्त शिक्षकांना ते खालीलप्रमाणे कार्यवाही करायला सांगितले आहे। संस्थांनी इंग्रजी, विज्ञान व गणित विषयातील नियुक्ती केली असल्यास नियुक्तीच्या वेळी जिल्ह्यात सदर विषयाचा शिक्षक अतिरिक्त नाही याची खात्री करून मान्यता देण्याची कार्यवाही करावी। ज्यावेळेस मान्यता देताल त्यावेळेस त्या विषयाचा शिक्षक अतिरिक्त नाही ना, या गोष्टीची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल असं त्यांना सांगितलेलं आहे। मागासवर्गीय प्रवर्गातील नियुक्ती केली असल्यास सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दिनांक 13 एप्रिल 2011 व त्यानुसार वेळोवेळी देण्यात आलेली मुदतवाढ विचारात घेऊन करण्यात आलेल्या नियुक्त्यांना मान्यता देण्याची कार्यवाही करावी। त्यानंतर अनुशेष पूर्ण होण्यापूर्वीची नियुक्ती असल्यास ज्या दिनांकास अनुशेष पूर्ण झाला आहे त्या दिनांकापासून मान्यता द्यावी। मित्रांनो, त्या दिनांकापासून, अगोदर नाही, अनुशेष पूर्ण झालेला आहे त्या दिनांकापासून। संस्थेने नियुक्त केलेल्या जागेवर संस्थेकडून नियुक्ती देण्यापूर्वी विभागाने अतिरिक्त शिक्षक दिलेला असेल आणि संस्थेने दिलेला उमेदवार रुजू करून घेतला नसेल तर अशा प्रकरणी मान्यता नाकारण्यात सुद्धा यावी असं सांगितलेलं आहे। वरीलप्रमाणे मान्यता देताना आरक्षण, बिंदू नमावली, अनुशेषानुसार पदभरती केलेली नसल्यास मान्यता देता येणार नाही। शासन निर्णय दिनांक 23 जून 2017 नंतर शिक्षक भरती पवित्र प्रणालीमार्फत करण्यात येणार असल्याने त्यानंतरच्या शिक्षक पदभरतीस वैयक्तिक मान्यता देता येणार नाही। मित्रांनो, पहा, हा पॉईंट महत्त्वाचा आहे। त्यानंतर वैयक्तिक मान्यतेसाठी प्रलंबित प्रस्तावांवर देखील वरीलप्रमाणे कार्यवाही करावी। केवळ 2 मे 2012 नंतरची भरती असल्याचे कारण देऊन वैयक्तिक मान्यता नाकारल्या असल्यास त्या आदेशांचे पुनर्विलोकन करून सुधारित आदेश द्यावेत। वरीलप्रमाणे कार्यवाही करून 8 आठवड्यांच्या आत निर्णय घेऊन संबंधितांना कळवावा। वैयक्तिक मान्यता प्रस्ताव अमान्य करताना कोणतेही एकच कारण न देता वैयक्तिक मान्यता अमान्य करण्यासाठी विचारात घेतलेली सर्व कारणे स्पष्ट नमूद करावीत। वैयक्तिक मान्यता प्रकरणी दाखल असलेल्या रीट याचिकांमध्ये प्रकरणनिहाय शपथपत्र दाखल करून न्यायालयीन प्रकरणे निकाली काढण्याबाबत आवश्यक कार्यवाही करावी। मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशाचा अवमान होणार नाही याची दक्षता घ्यावी आणि उपरोक्त प्रमाणे कार्यवाही विहित मुदतीत न झाल्यामुळे न्यायालयीन प्रकरण उद्भवल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर शिस्तभंग विषयक कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी। सदर प्रकरणी सक्षम प्राधिकारी यांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा आयुक्त शिक्षण यांना वेळोवेळी द्यावा। असा हा मित्रांनो जी.आर. आहे। आणि या जी.आर.मध्ये जरी शिक्षकांना मित्रांनो कायम केलेलं असलं, अगोदरच्या शिक्षकांना जॉईन केलेल्या अतिरिक्त ठरलेल्या, तर यामध्ये क्लिअरली त्यांनी संस्था चालकांना दणका दिलेला आहे की पवित्र पोर्टल मार्फत जर आपण जी भरती केली नसेल, दिलेल्या तारखेला त्या तारीख दिलेली आहे, आपण पाहिलं या ठिकाणी मित्रांनो, पवित्र 23 जून 2017 नंतर शिक्षक भरती पवित्र प्रणालीमार्फत होणार आहे आणि अशा मार्फत जर केली नाही तर आपली मान्यता, वैयक्तिक मान्यता देता येणार नाही असं त्यांनी क्लिअर सांगितलेलं आहे मित्रांनो। तर असा हा महत्त्वपूर्ण जी.आर. होता मित्रांनो। आणखी आपल्या मनात काही शंका असतील तर तशा तुम्ही कॉमेंट बॉक्समध्ये लिहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण अशीच नवनवीन अपडेट्स आपण दररोज घेऊन येत असतो मित्रांनो। बाय।